हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल। आज मी तुम्हाला छोटीशी समईची मैरप दाखवते आहे। तर त्यासाठी मी इथे घेतलेले आहेत 6 नंबरचे पिंक कलरचे मणी आणि 6 नंबरचे ब्लू कलरचे मणी घेतलेले आहेत। हे ब्लू कलरचे मणी मी क्रिस्टलचे घेतलेले। तर तुम्हाला हवे तर तुम्ही 5 नंबरच्या मण्यांमध्ये पण करू शकता किंवा क्रिस्टलच्या ऐवजी साधे मणी पण वापरू शकता। माझ्या चॅनलवरचे प्रत्येक व्हिडिओ मी शक्यतो बिगिनर्सला समजेल अशा सोप्या भाषेमध्ये सांगितलेले आहेत। तरी पण व्हिडिओचा काही पार्ट तुम्हाला समजला नसेल किंवा तुम्हाला काही अडचण येत असेल तर तुम्ही एकदम फ्रँकली मला मेसेज करू शकतात किंवा मला कॉल करून फोन पण करू शकतात। तुम्हाला काही अडचण असेल तर तुम्ही मला विचारू शकतात, ठीक आहे। तर सुरुवातीला मी इथे 6 मण्यांचा राऊंड केलेला आहे। 6 मणी घेतलेले आहेत क्रिस्टलचे, याचा मी राऊंड केलेला आहे। एकदम सोपी आहे मैरप करायला। फक्त मी साध्या मण्यांच्या ऐवजी क्रिस्टल मण्यांचा वापर केलेला आहे आणि हे लाईट कलरचे घेतलेले, थोडीशी वेगळी दिसावी म्हणून। हा 6 मण्यांचा राऊंड झाल्यानंतर आपल्याला इथे हे पिंक कलरचे मणी घ्यायचे। हे मी 5 घालणार आहे। 1 2 3 4 आणि 5 मणी घालून झाले। मग क्रिस्टल मणी घालायचा आपल्याला। एक क्रिस्टल घालायचा, त्यानंतर 4 मणी परत पिंक कलरचे घालायचे। 1 2 3 4 असे 4 घालून झाले की मग हा जो आपण पहिला मणी घातलेला आहे त्याच्यामधून आपल्याला सुई काढायची आणि या इकडच्या निळ्या मण्यातून काढायची। अशी एक आपली पाकळी तयार होते अशी। आता इथे पण परत दुसरी पाकळी करायची, सेम हीच प्रोसेस करायची। परत 5 मणी घालायचे पिंक कलरचे, 1 मणी ब्लू घालायचा क्रिस्टलचा आणि 4 मणी परत पिंक घालायचे। पाच पिंक कलरचे घातले तर 1 क्रिस्टल घालायचा आणि हे 4 परत पिंक कलरचे घालायचे। आता ही दुसरी पाकळी तयार झाली, याला पण तसंच करायचं। हा जो पहिला मणी याच्यात सुई काढायची आणि त्याच्या पुढच्या ब्लू मधून काढायचे। ही दुसरी पाकळी झाली, ओढून घ्यायचं थोडं घट्ट। अशा सगळ्या आपल्याला 6 पाकळ्या करून घ्यायच्या इकडे, ठीक आहे। मी सगळं करून घेते, मी परत दाखवते। हे फूल असं इथे तयार झालं। आता ही शेवटची पाकळी झाली माझी। इथून मी आता हा 1 हा 2 आणि हा 3 तिसऱ्या मण्यापाशी वरती घेणार सुई। आता या पाकळ्या आपल्याला जॉईन करायच्या। तिसऱ्या मण्यापाशी घेतली, आता इथे एक क्रिस्टल मणी घालायचा आणि इथून अशी खाली घ्यायची सुई। इकडे क्रिस्टल मणी घातला। आता हे जे 3 आहे पुढच्या पाकळीचे, इथून आपल्याला खाली घ्यायची सुई अशी, म्हणजे ही पाकळी अशी जॉईन होतात। आता इथून परत या बाजूला घ्यायची सुई, इकडे घ्यायची सुई, परत या 3 मण्यातून घ्यायची, इथे एक क्रिस्टल घालायचं आणि परत खाली काढायची सुई। एकदम सोपं आहे करायला, बिगिनर्सला पण खूप सोपं जाईल करायला। आपण नेहमी डार्क कलरमध्ये मैरप वगैरे करतो, तर कधी कधी आपण लाईट कलरमध्ये केलं तरी सुंदर दिसते।
अशा 3 मण्यातून काढली. आता इथे परत एक क्रिस्टल मणी घालायचा. इथून परत खाली सुई काढायची, परत इथे घ्यायची, परत इथे एक क्रिस्टल घालायचा. असं करत करत हे फूल कंप्लीट करायचं. ठीक आहे. हे फूल माझं इथे कंप्लीट झालेलं आहे. इथे सगळे मी इथे मध्ये क्रिस्टलचे मणी घालून जॉईन करून घेतल्या सगळ्या पाकळ्या. आता असेच आपल्याला अजून 5 फुलं तयार करायचे आणि त्यानंतर कसं जॉईन करायचं ते मी तुम्हाला दाखवते. असे अजून मी 5 फुलं करून घेते, नंतर परत तुम्हाला दाखवते. ठीक आहे. हे मी असे इथे 6 फुलं करून घेतलेले. आता आपण जेव्हा ताटाची मैरप करतो तेव्हा असं या पद्धतीने जोडतो फुलं. म्हणजे इकडे 2 सोडून देतो, इकडे 2 सोडून देतो आणि ही पाकळी आणि ही पाकळी अशी जॉईन करतो. असं गोल गोल करत जातो. त्यामुळे आपली ताटाची मैरप अशी गोल होते. आता ही समईची करायची. हे आपल्याला एक एक जोडायच्या. अशा इकडे या बाजूला 3 सोडून द्यायच्या आणि ही पाकळी आणि ही पाकळी जोडायची. इथे आतमधल्या साईडला एकच पाकळी आली पाहिजे. त्यानंतर हे दुसरं फूल जोडतो तेव्हा ही आणि ही जोडली गेली पाहिजे. अशी जोडायची. अशी या पद्धतीने जोडायची. अशी म्हणजे मग ती समईची मैरप तयार होते. आतल्या बाजूला एक एकच पाकळी दिसते आणि बाहेरच्या बाजूला 3 राहतात. आणि ही जी पाकळी असते इकडून पहिली आणि दुसरी ही याला जोडली जाते. नंतर इकडून पहिली आणि दुसरी ही याला पुढच्या याला जोडली जाते. अशा पद्धतीने जोडायची. आणि मग इथे मधल्या बाजूला असं गोल असं डिझाईन येतं. ह्याच्यामध्ये समई ठेवायची आपल्याला. ठीक आहे. आता हे माझं शेवटचं फूल झालेलं. इथे फक्त 4-4 मणी घालायचे आणि जॉईन करायचं. इकडनं माझी सुई आलेली. इकडे क्रिस्टल मणी घालायचं. आता क्रिस्टल मण्यांनी जॉईन करायचं. एक क्रिस्टल मणी घालायचं, नंतर या मण्यातून काढायचं. आपण नेहमी 4-4 मणी घालून जॉईन करतो तसंच करायचं. इकडून काढायची सुई अशी, परत एक क्रिस्टल अशी जॉईन झाली. आता इथून सुई अशी या बाजूला घ्यायची आणि इकडच्या पाकळीपाशी आणायची आणि ही पाकळी आता अशी जोडायची. असं जोडत जायचं पूर्ण. बाहेरच्या बाजूला 3 राहतात, त्यामुळे ही अशी समईची मैरप तयार होते. ठीक आहे. तर आता मी इकडून अशी सुई आणते आणि या पाकळ्या अशा सगळ्यात जॉईन करून देते आणि मग पूर्ण झाल्यावर दाखवते परत. मैरप माझी इथे कंप्लीट झालेली. आपल्या बाजूला सगळीकडे अशा एक एक पाकळ्या आलेल्या आणि इथे असं कसं गोल असं डिझाईन तयार झालेलं आहे. आपली जी नॉर्मल समई असते ती ह्याच्यामध्ये बरोबर फिट बसते. बघा किती सुंदर दिसते. आणि आतल्या बाजूला पण हे असं वेगळं डिझाईन आलेलं आहे. ह्याच्यामध्ये समई ठेवल्यावर अजूनच खूप सुंदर दिसेल. नक्की ट्राय करून बघा. थोड्याशा लाईट कलरमध्ये मी समईची मैरप करायचा प्रयत्न केलेला आहे. माझा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग.